हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया खारीकची वडी। अगदी कमी साहित्यात आणि मस्त एकदम टेस्टी अशी तयार होणारी रेसिपी। शेवटपर्यंत बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। कुठलीच किचकट पद्धत यामध्ये वापरलेली नाही। हे बघा किती छान कुसकुशीत अशी तयार झालेली आहे। फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर 8 ते 10 दिवस टिकणारी टेस्टी अशी वडी नक्की बनवून बघा। हिवाळा सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारची वडी तर व्हायलाच हवी। त्यासाठी मी इथे अर्धा किलो खारीक घेतली। खारीकच्या बिया काढल्या, हलकीशी परतवून घेतली आणि याची पावडर तयार करून घेतली। ड्रायफ्रूट घेतले आहेत, थोडेसे अर्धी वाटी बदाम आहेत, 10-15 काजू आहेत, 8 ते 10 पिस्ता आहेत। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त खारीक वापरून ही वडी तयार करू शकता। आणि खारीकची पावडर कशी तयार करायची याची रेसिपी मी आधीच चॅनलवर अपलोड केली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। खारीक पावडर तयार करून घेतली, त्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहे। कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप घातला आहे आणि तयार केलेली जी पावडर आहे ती या कढईमध्ये घालून हलकीशी परतवून घ्यायची। अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते आणि विशेष म्हणजे उपवासाला सुद्धा आपण तयार करू शकतो। खारीक ही खूप पौष्टिक असते। आपल्याला सर्वांनाच माहिती की हाडाचं दुखणं असेल तर खारीक खाणं कधी पण चांगलं असतं। त्याचबरोबर हिवाळा आहे, बरेच घरामध्ये मेथीचे किंवा डिंकाचे लाडू केले जातात। घरातील सर्वच मेंबर ते लाडू खात नाही, त्यामुळे अशा प्रकारची खारीकची पूड तयार करून ठेवायची आणि या खारीकीचे पूड आपण दुधामध्ये ॲड करू शकतो किंवा मी जी आज वडी बनवली आहे ती वडी सुद्धा आपण सर्वजण खाल्ली तर खूप छान पौष्टिक असे असते। त्यानंतर मी या पावडरमध्ये 1 वाटीभर दूध घालून घेतलं आहे। दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। दूध लगेच ऑब्झर्व होऊन जातं आणि त्यानंतर फक्त 1 चमचाभर यामध्ये साखर घालायची। तुम्हाला जर साखर नसेल घालायची तर नाही घातलं तरी सुद्धा चालतं, कारण खारीकची टेस्ट ऑलरेडी गोड असते, त्यामुळे एवढी काही गरज पडत नाही। पण मी अगदी थोडीशी घातली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि हे सारण जेव्हा कढईला सोडायला लागेल त्यावेळेस आपलं मिश्रण परतलंय असं समजायचं। सारखं मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवलं मी। हे बघा, तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर खारीकचे जे मिश्रण आहे ते छान तयार झालंय, कढईला सोडतंय। आता चांगलं एकजीव करून घेतलं आणि साईडला मी ड्रायफ्रूट कट करून ठेवले होते वरून लावण्यासाठी। तुम्ही पाहिजे तर वापरले तरी चालतात, नसले तरीही चालतात। फक्त खारीकची सुद्धा ही वडी खूप छान टेस्टी अशी तयार होते। मला ज्या डब्यामध्ये वड्या सेट करायच्या होत्या मी त्याला तूप लावून घेतलं आणि आपली खारीकची जे मिश्रण आहे ते तयार झालं होतं। त्यामध्ये मी थोडीशी विलायची जायफळ पूड टाकली, परत एकदा मिक्स करून घेतलं। विलायची पूड टाकायच्या आधी गॅसची फ्लेम बंद केली होती। आता फक्त मी एकजीव करून घेतलं सर्व मिश्रण आणि बस आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण आता वड्या सेट करायला ठेवूया। मी हे मिश्रण डब्यामध्ये घालून घेतलं। या तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा हे मिश्रण थापू शकता आणि स्पॅच्युलाने सर्व मिश्रण एकसारखं करून घेतलं। खूप छान टेस्टी अशी वडी तयार होते। जर तुम्हाला घाई असेल तर फ्रीजमध्ये ठेवून सेट करू शकता। मी असंच बाहेर हे मिश्रण थापून घेतलं, पूर्ण सेट करून घेतलं आणि त्यानंतर 1 तासभर हे झाकून ठेवलं होतं। हे बघा, मस्त असं मिश्रण हे सेट करून झालं आहे। एकसारखं थापून घेतलं। एखाद्या वाटीला तुम्ही तुपाचा हात लावून त्याने सुद्धा हे मिश्रण थापू शकता, लगेच पसरून जातं। पूर्ण मिश्रण व्यवस्थित सेट करून झालं होतं। त्यानंतर मी यावरती ड्रायफ्रूट लावून घेते। हे सुद्धा ऑप्शनल आहे, जी इच्छा असेल तर लावा, नाही लावले तरी चालतात। मी इथं काजूचे काप करून घेतले होते। अशा प्रकारे मी या सर्व वड्यांवर काजूचे काप ठेवून घेतले आणि थोडेसे पिस्ते सुद्धा घेतले होते बारीक कट करून, ते सुद्धा या वडीच्या मिश्रणावर असे पसरवून घेतले आणि परत एकदा स्पॅच्युलाने हलकेसे प्रेस करून घेतले, म्हणजे आपण जेव्हा वड्या कट करू त्यावेळेस हे जे ड्रायफ्रूट आहे ते पडणार नाही, ते वडीला व्यवस्थित राहतील। हलकंसं स्पॅच्युलाने मी याला सेट करून घेतले। बस आता हे मिश्रण मी 1 तासासाठी झाकून ठेवलं, त्यानंतर मी याला कट करून घेतलं आहे। हे बघा, आपल्या वड्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट सेट झाल्या होत्या, पण मी परत एकदा या वड्या कट करण्यासाठी काढून घेतलं बाहेर आणि त्यानंतर आपण याला परत एकदा सेट करण्यासाठी ठेवून देऊया।
कट केल्यानंतर मी हे ज्या वड्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या अर्ध्या तासासाठी। हे बघा अर्धा तास झाला होता आणि वड्या खूप छान सेट झालेल्या आहे आणि मस्त अशा तयार झाल्या। मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा, घरातील ज्या मेंबरला मेथीचे लाडू किंवा डिंकाचे लाडू खायचे नाही त्यांच्यासाठी ह्या प्रकारची पौष्टिक अशी खारीकची वडी नक्की बनवून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर व्हिडिओ शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे, पण यामुळे आमच्यासारख्या क्रिएटरची खूप मोठी मदत होते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।